किया है, कितना शो है और कितने लोग आए थे? अभी 315 टिकट है, हम लोग 400 लोग घुसा दिए। इससे ज्यादा क्या हो सकता है। लोग हमारे हैं और सामान्य लोगों को धर्मवीर साहब की गाथा, आनंद दिघे साहब की गाथा, उनका जीवन क्रम, उन्होंने जिस तरीके से अपना जीवन बिताया, लोगों के लिए जिस तरीके से काम किया और उनके कदमों नक्शे कदम पर चलते हुए हमारे शिंदे साहब, उन्होंने जिस तरह से शिवसेना, जिस तरह से हिंदू धर्म, जिस तरह से सामान्य गौर गरीबों का काम करना किस तरीके से होता है, वो दिघे साहब के कदमों पर नक्शे कदम पर चलते हुए शिंदे साहब ने अपनी भूमिका निभाई है। ये देखने और समझने के लिए एक पिक्चर तरीके से हम कहेंगे तो आपको धर्मवीर 2 देखना चाहिए। आज इतनी भीड़ है, हमने तो फ्री में हमारे लोगों के लिए शो बुक किए हैं, उनको हम फ्री में दिखा रहे हैं। आज आइकॉनिक थिएटर है, ये आइकॉनिक मेरे ख्याल पीवीआर थिएटर है, यहाँ पर ये 4 शो चल रहे हैं, 2 हिंदी शो है, 2 मराठी शो है, कि हमारे लोगों को धर्मवीर 2 की गाथा समझ में आनी चाहिए, लोगों तक पहुंचनी चाहिए। इसके लिए शिंदे साहब, हमारा शासन, सरकार और पिछले 2.5 साल से जो रूमर्स फैलाए जा रहे थे, जिस तरीके से ये ऐसा हुआ, स्वार्थ हुआ, वो सारी घटनाएं उन आमदारों के साथ क्या क्या हुआ था वो सब पिक्चर में दिख रहा है। ये सारी चीजें हैं, वो आमदार सामने हैं, कई जगह पर तो रियल में कितने लोगों ने भूमिका निभाई है। तो ये सारी चीजें जो फेक नैरेटिव क्रिएट करते हैं, उनके लिए मेरा एक सिंपल कहना आपके माध्यम से, धर्मवीर 1 का लॉन्च हुआ तो कौन था, किसके माध्यम से वो लॉन्च हुआ। आज अगर आप धर्मवीर 2 को पॉलिटिकल कहते तो वो क्या था, उसमें तो आप ही थे ना। उस समय आपको कोई तकलीफ नहीं थी, मुझे मिला तो कोई तकलीफ नहीं, मुझे नहीं मिला तो सारा काला सोना है, ये नहीं होता, ये गलत है। लोगों के बीच में जो फैलाने का तरीका है, इसको हम लोग हंसते निषेध करते, हंसते हुए उनके ऊपर निषेध करते। अगर लोगों में काफी उत्साह है, जो लोग पिक्चर देखने आए हैं, वो उन पर भी काफी प्रभाव पड़ रहा है। लोगों के अंदर शिवसेना है, महाराष्ट्रियन लोगों के अंदर शिवसेना है, ब्लडेड शिवसेना पर्सन्स है, इन्हें शिवसेना समझाने की, बताने की जरूरत नहीं है। किंतु जो मिसअंडरस्टैंडिंग फैलाई गई थी कि दिघे साहब के बाद ये ऐसी घटनाएं हुई, उसके बाद शिंदे साहब ने अभी ऐसा किया, ये सारों को धोने का काम धर्मवीर 2 ने कर दिया। इसकी वजह से वो लोग परेशान हो गए और गलत नैरेटिव्स क्रिएट करने की कोशिश कर रहे हैं। धर्म 2 वीर बघितलं, कसा आहे मूवी? अतिशय सुंदर, पॉलिटिशियन लोकांना जागृत करण्याची प्रेरणा त्याच्यातून मिळते आणि विशेषतः म्हणजे आपले आदरणीय आनंद दिघे साहेब यांचा जो राजकारणी जो प्रवास होता, त्या राजकारणी प्रवासामधून आम्हाला हे शिकण्यासारखं आहे। जे आम्ही आत्ताचे जे नेतृत्व करतो राजकारणाचं, ते आम्हाला शिकण्यासारखं आहे। आम्हाला एक उभारी भेटली त्यांच्या या पिक्चरमुळे। आता वैभवदादांनी फ्रीमध्ये भेटल्या तर 4 सीन। हां हां, वैभवदादाचं म्हणजे खरंच वैभवदादाला सॅल्यूट आहे की त्यांनी हा जो उपक्रम आमच्यासाठी जो राबवलेला आहे तो अतिशय सुंदर आहे। कारण की प्रत्यक्षदर्शी काही जणांनी आनंद दिघेंना पाहिले, काही जणांनी नाही पाहिलंय। मी स्वतः आहे, मी आनंद दिघेंना पाहिलेलं, पण बाकीच्या इतर काही जण आहेत त्यांनी आनंद दिघेंना पाहिलं नाही, त्यांचं जीवन काय होतं, ते प्रत्यक्षात कसे होते, हे बघण्यासाठी वैभवदादांनी हा शो आम्हाला सर्वांना दिलेला आहे। धर्मवीर 2 स्कॅनिंग 2 विंडोजमध्ये दाखवला जाताना वैभवदादा काय बोलतात? हे म्हणजे त्यांनी असं दाखवलं, म्हणजे आज आनंद दिघे साहेबांनी जे पहिलं जे केलं आहे ते खरोखर केलं आहे आणि याच्यानंतरही त्यांनी असंच वागलं पाहिजे आणि ज्यांचे जे नेते आहेत यांनी त्यांचा सल्ला घेऊनच हे पुढे त्यांनी असं वागलं पाहिजे। पोरांनी पण मुलांनी घेतले पाहिजे। आजच्या तरुण पोरांनी ती गरज आहे की आनंद दिघे साहेब कसे होते त्यांचा विचार घ्यायलाच पाहिजे। तुम्हाला तर फ्री मध्ये दाखवला तर धर्मवीर 2, त्याबद्दल मी वैभवदादांचे विभाग प्रमुख यांच्यामुळे आम्हाला हा पिक्चर बघायला मिळतोय आणि त्याच्यामुळे म्हणजे सर्वांपर्यंत आनंद दिघे साहेब आणि शिवसेना काय आहे हे त्यांच्यापर्यंत जे पोहोचणार आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यांमध्ये जी शिवसेनेबद्दलची मोठी म्हणजे शिवसेनेबद्दलचे जे प्रेम आहे ते आणखीन वाढेल आणि लोकांना त्यांच्याबद्दलची माहिती आणखीन मिळेल। त्यांच्यापर्यंत जी दिघे साहेबांनी, जे मुख्यमंत्री साहेब आता जे आपले आहेत, त्यांनी या पक्षासाठी जे काही केलं ते त्यांना कळतंय, त्यांना समजेल, ही सगळ्यात मोठी गोष्ट आणि हे वैभवदादांमुळे होत आहे, वैभव भरडकर दादांमुळे होत आहे, ही मोठी गोष्ट आहे, आम्हा सर्वांसाठी मोठी गोष्ट आहे। आणि छान आहे मूवी, आम्हाला आवडली। आणि जे आता जे इंटरव्ह्यूच्या आधी जो डायलॉग होता
तो अतिउत्तम होता. पण जे आम्ही शिवसैनिक होतो म्हणून आम्ही टाळ्या वाजवल्या, बाकीच्यांचं माहिती नाही. दादा परतकरने हे पिक्चर अरेंज केलंय, पण पिक्चर एवढं सुंदर होतं, म्हणजे एन्जॉय पण आहे